नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 14. मुक्ता राकेशसोबत लग्न करायचे स्वप्न बघत होती. रुपाली आणि गिरीश बोलण्याचा आवाज आला. मुक्ता रूमच्या बाहेर गेली. माझ्या मुलीने असे केले असते तर तिचा जीव घेतला असता. मुलगी आईबाबांचं काही विचार करत नाही. आई बाबा काळजी करत असतात, ते त्यांना कळत नाही. त्या आपल्या मस्त मित्रांसोबत असतात. काय तर म्हणे प्रेम आहे. असे प्रेम असतं का? त्या आपल्या आईबाबांचा काय होतं असेल? रुपाली म्हणतात. आपण काय बोलणार, मोठे झाले आहे म्हणून आपण सूट देतो, गिरीश म्हणतात. मुक्ता रूममध्ये निघून जाते. आपण जायचे का? त्या मुलीला बघून घेऊ, किती लागले आहे, कशाला प्रेम करतात. तिला लागलं, त्याने साधं तिच्याकडे बघितले पण नाही, तिथून पळून गेला. पळकुटा. आता त्या मुलीचे डोळे उघडले असतील. पार्टीला जाताना तिथं असं होतं, ती डोंगरावर घसरून पडली तर तिला बघायचे ना. प्रेम करता पण चांगल्या मुलासोबत करा, तो आपल्याला आयुष्यभर साथ देईल, सुख दुःख वाटून घेईल. हे कसले प्रेम? रुपाली म्हणतात. आता मुलीला सगळं समजलं असेल, आपण तिला बघायला जाऊ, गिरीश म्हणतात. त्याच्या मित्राची मुलगी असते. ते त्या मुलीला बघायला निघून गेले. मॉम आणि डॅड आवडणार नाही मी राकेशसोबत लग्न केले तर, ती विचार करत होती. त्यांना प्रेम करायला काही हरकत नव्हती, फक्त मुलगा चांगला पाहिजे होता. मुक्ताला दुसरेच वाटले होते. तिला वाटले होते राकेश मॉम डॅडला आवडणार नाही, ते माझे लग्न दुसऱ्यासोबत लावून देणार नाही. लगेच दिवस जात होते. राकेश फक्त एक्झामला येत होता. तो हुशार होता म्हणून त्याला जास्त अभ्यास नाही केला तरी त्याला चांगले मार्क्स पडत होते. मुक्ता आणि त्याची पिकनिक गेली होती. राकेश पण आला होता. मस्त मजा करत होते. मुक्ता फ्रेंडसोबत थोडी मिक्स झाली होती. त्यांचे फिरणे, मस्ती करणे, फोटो काढणे राकेशला आवडत नव्हते. त्याने कल्पेश आणि सिमीचे बोलणे ऐकले होते. राकेश चांगला नाही, त्याच्यासोबत राहू नको, बरंच मुक्ताला सांगत होते, पण मुक्ताने काही ऐकलं नव्हतं. तिला राकेशवर खूप विश्वास होता. त्याचा फायदा राकेश घेत होता. असेच हे पण वर्ष संपलं. एक्झाम झाले. राकेशच्या डोक्यात मुक्तासोबत खोटं लग्न करायचे होते हे चालू होतं, पण तो थोडा गप्प बसला होता. एवढे दिवस थांबला, अजून थोडे दिवस थांबून तो विचार करत होता. त्याने मुक्ताला कॉल केला होता. आपण रिझल्ट घ्यायला येशील ना, तेव्हा आपण भेटू. तू घरी काय सांगितले आहे का? आपण आता लग्न करू. तुला काय वाटत आहे? तू तयार आहे ना? राकेश म्हणतो. मला लग्न करायचे आहे. मॉम डॅडला कसं सांगू? मला कळत नाही आहे. ते तयार होणार नाही. रिझल्ट घेण्यासाठी येईल तेव्हा तुझ्यासोबत येईल. आपण पळून जाऊ. पळून जाऊ. मी माझं सामान घेऊन येईल, मुक्ता म्हणते. माझ्या प्रेमात फार वेडी झाली आहे. काय करत आहे तिला समजत नाही आहे. ती बघेल, राकेश मनातच विचार करत होता. राकेश आहे ना, मुक्ता म्हणते. तुझाच विचार करत होतो. तुला काय वाटत आहे? तुझ्या घरी मी येऊ का? तुझ्या डॅडसोबत बोलू का? थोडं ओळखतील. मी तुझ्यासाठी ऐकून घेईल, राकेश म्हणतो. मी उद्या 10 वाजता येते. मला लागणारे सामान माझा बॅगमध्ये भरून आणते. रिझल्ट घेतला की कोणालाही काही सांगायचे नाही, तिथून निघून जायचे, मुक्ता म्हणते. मला काहीच करावे लागत नाही आहे. मुक्तालाच माझ्यासोबत लग्न करायचे आहे. मुक्ता किती मूर्ख बनली आहे, राकेश मनातच विचार करतो आणि हसत असतो. राकेश ऐकतो ना, मुक्ता म्हणते. तू म्हणत आहे आपण तसेच करू. आता मी ऑफिसचे काम करत आहे, आपण नंतर बोलू, राकेश म्हणतो आणि कॉल कट करून टाकतो. मुक्ता राकेशचा विचार करत असते. किती चांगला आहे. माझा विचार करत असतो. आता सगळं नीट होणार. आज मी डॅड आणि आलोकसोबत खूप वेळ घालवणार. चांगल्या आठवणी घेऊन जायच्या आहेत, मुक्ता विचार करते. बॅगमध्ये एक ड्रेस, लागणाऱ्या वस्तू, डॉक्युमेंट घेऊन घेते. मुक्ता फक्त राकेशचा विचार करत होती. तिच्या मॉम डॅडचे काय होईल हा विचार तिने केलाच नव्हता. आलोकची तायडी, मस्ती करणारी तिची फ्रेंड काय करतील? सिमीचा मुक्तावर किती जीव होता. कल्पेशने पण तिला समजावले होते, तिने कोणाचेच ऐकले नाही. पूर्ण वेळ फॅमिलीसोबत घालवला. रुपाली आणि गिरीश, आलोक सोबत खूप मस्ती केली. रुपालीच्या हाताचे जेवण जेवली. आलोक सोबत मस्ती, तिला जे आवडत होते ते सगळं तिने खाल्लेले होते. मस्त बाहेर फिरून आले होते. आज ती मंदिरात पण जाऊन आली होती. सगळ्यांना सुखी ठेव, मी नसले तरी माझ्या माणसांवर लक्ष ठेव, मनोभावे प्रार्थना केली. नंतर ते घरी निघून आले. मुक्ता, रुपाली आणि गिरीशच्या हातातून एक घास खाल्ला. तिथं डोळे भरून येतात. लगेच पुसते आणि जेवण करून घेते. मुक्ता सकाळी छान तयार होते.
देवाच्या आणि तिच्या मॉम आणि डॅडच्या पाया पडते. तिची रूम पूर्ण बघून घेते. सगळ्या वस्तूंवर हात फिरवते. चिठ्ठी लिहून देऊन रूम बाहेर जाते. गिरीश तिला कॉलेजला घेऊन जातात. मुक्ता कॉलेजमध्ये जाते. सिमीसोबत बोलत होती. सगळ्या फ्रेंड्ससोबत बोलत होती. त्यांना पण आश्चर्य वाटत होते. ते पण मुक्तासोबत आधीसारखे बोलत होते. सगळे खूप छान मार्क्स पास झाले होते. कॅन्टीनमध्ये पार्टी करणार होते. मुक्ता पण त्यांच्यासोबत गेली. त्यांची मस्ती चालू होती. एकमेकांना चिडवणे चालू होते. मुक्ताला राकेशची आठवण येत होती. तो अजून आला नव्हता. त्यांच्या गप्पा चालू होत्या. सगळे घरी जायला निघाले. मुक्ता तू पण चल ना, सिमी म्हणते. मी थांबते थोडा वेळ, तुम्ही जा, मुक्ता म्हणते. सिमीचा पाय काही निघत नव्हता. पण थांबून काय करू? ती काही करू शकत नव्हती. ती कल्पेशसोबत निघून गेली. मुक्ता थोडा वेळ कॅन्टीनमध्ये थांबली. तिला आता कंटाळा आला होता. ती जाणार असते की तिला राकेश येताना दिसतो. मुक्ताला खूप आनंद होतो. ती लगेच त्याच्याकडे जाते. किती उशीर केला? ती नाराज होत म्हणते. तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो. राकेश पिशवी मुक्ताच्या हातात देतो. मुक्ता बघते तर त्यामध्ये साडी असते. मुक्ता खूप खुश होते. आता आपल्याला निघायला हवे. आपण मंदिरात लग्न करू. मी सगळं करून आलो आहे. तिथेच रूम पण आहे. तिथे साडी नेसून घे, राकेश म्हणतो आणि मंदिराकडे घेऊन जातो. राकेश मुक्ताला घेऊन मंदिरात जातो. तिथे एक रूम असते. मुक्ता तिथे तयार होण्यासाठी जाते. लगेच तयार होऊन येते. ती खूप सुंदर दिसत असते. रेड साडी, त्याला हिरवे काठ असतात. काही मेकअप नाही, केस मोकळे सोडलेले असतात. ती आली. राकेश तिच्याकडेच बघत होता. किती सुंदर आहे. तिच्याकडे बघत बसावे असे वाटते. राकेश तिच्याकडे बघत मनातच म्हणत होता. मुक्ता त्याच्याजवळ येते. राकेशचा मित्र त्याला धक्का देतो. तेव्हा तो भानावर येतो. मुक्ता राकेश जवळ येते. गुरुजीला बोलवले असते. ते गुरुजी नसतात. राकेशचा मित्र असतो. त्याला गुरुजी बनवून आणले असते. राकेश मुक्ता घेऊन जातो. त्याला हार हातात देतात. गुरुजी नकली काही मंत्र म्हणत होता. सावधान सावधान म्हटले. मुक्ता आणि राकेशने एकमेकांना हार घातले. सप्तपदी झाल्या. त्यांनी देवाला नमस्कार केला. घरी जायला निघाले. राकेशचे मित्र त्याच्या घरी निघून गेले. राकेश मुक्ताला घेऊन त्याच्या घरी जायला निघाला. डोक्यात खूप प्रश्न होते. मुक्ताला सगळं समजले तेव्हा काय होईल? मुक्ता काय करेल? राकेशच्या मनात विचार करत होता. मुक्ता पुढचा विचार करत होती. राकेशचे आई बाबा काही बोलतील का? आम्ही असे लग्न करून आलो. मी तर त्यांना पाहिले पण नाहीये. कधी त्यांच्यासोबत बोलले पण नाहीये. मी लग्नाची घाई केली का? मॉम आणि डॅडचे काय होईल? आलोक लहान आहे. मुक्ता आता सगळ्यांची काळजी वाटत होती. राकेशकडे काय होईल त्यांचा ती विचार करत होती. मुक्ता काय विचार करत आहे? रडत का आहे? आता तर सगळं छान झालं होणार. राकेश म्हणतो. मॉम आणि डॅडची आठवण येत आहे. त्यांना एकदा सांगितले पाहिजे होते. मुक्ता म्हणते. आता जायचे आहे का? आता निघून जा. राकेश हसत म्हणतो. हसायचे नाटक करतो. तो तिला खरंच म्हणत होता. तिला वाटत होते राकेश मजा करत आहे. काय मजा करतो? आता तुला सोडून नाही जाऊ शकत. मुक्ता म्हणते. सोडून तर तुला जावेच लागेल. राकेश मनातच विचार करत होता. राकेशचे घर आले. मुक्ताने तिची बॅग घेतली. राकेश आणि ती जायला निघाली. घर छान होते. मोठे होते. सगळ्या नवीन प्रकारच्या वस्तू होत्या. राकेश लगेच मध्ये निघून गेला. मुक्ता तिथेच सोडलं. मुक्ता पण लगेच राकेशच्या मागे गेली. तिच्या कानावर जे शब्द आले तिला पुढे काहीच समजले नाही. रोनक राकेशला डॅड अशी हाक मारत होता. मुक्ताने ते ऐकलं असते. तिच्या हातातली बॅग तिथंच पडली. ती समोर काय चालू आहे ते बघत होती. तो लहान मुलगा राकेशला डॅड म्हणाला. तो राकेशचा मुलगा असेल का? मुक्ताला काहीच समजत नव्हते. राकेशची बायको, लहान बाळा पण बाहेर आले. आता मुक्ताला खूप धक्का बसतो. ती राकेशकडे बघत असते. राकेशने मुक्ता आहे की नाही हे पण पाहिले नव्हते. मुक्ता आता राकेशला हाक मारते. राकेशने पाहिले नाही. मुक्ता राकेश जवळ गेली. राकेश हे कोण आहे? मुलं कोणाचे आहे? तो मुलगा तुला डॅड का म्हणत आहे? मुक्ता म्हणते. ही माझी बायको. राकेश त्याच्या बायकोला एक साईड मिठीत घेत म्हणतो. हे दोन माझे गोंडस मुलं. राकेश म्हणतो. माझ्यासोबत का लग्न केलं? मला का फसवले? मुक्ता राकेशची कॉलर पकड म्हणते. आमची पैस लागली होती. तुला पटवायचे आणि तुझ्यासोबत लग्न करायचे. तू लगेच पटली. पडून पण तूच आली. मला काही करावे लागलेच नाही. मी तर म्हटले होते तुझ्या डॅडसोबत बोलतो. तूच नाही बोलली. तुलाच माझ्यावर खूप विश्वास होता. राकेश हसत म्हणतो.
मुलगी म्हणजे खेळणं वाटते काय? एक पेजसाठी एवढं केलं? माझा काहीच विचार केला नाही. मी मनापासून प्रेम केलं होतं. आता मी कशी घरी जाऊ? मी माझ्या मॉम डॅडला पण काही सांगितलं नाही. मुक्ता रडतच होती. तुझं तू बघ, इथं थांबायचे नाही. असं पण आपले लग्न झालं हे कोणालाही माहिती नाही. गुरुजी पण खरे नव्हते, माझे मित्रच होता. तुझ्या गळ्यात अजून मंगळसूत्र पण मी घातले नाही, ते पण तुझ्या लक्षात आले नाही आहे. असं कसं ग आंधळे प्रेम केलं? मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. माझ्या ठिकाणी कोणी दुसरा असता तर आतापर्यंत तुझं काय केलं असतं ते तुझ्या इज्जत गेली असती, राकेश म्हणतो. मुक्ता त्याच्या कानात लावून देते. अशी पेस कोणासोबत लावू नको. सोन्यासारखं मुलं आहे. मी तुला शाप दिला असता, पण मुलांकडे बघून गप्प आहे. ताई, तुम्ही पण एक बाई आहे ना? तुमचा नवरा असं करतो आणि तुम्ही करू देता? त्याने बाहेर काही केलं तर तुम्हाला सांगणार आहे का? आत्ता मला रूम दाखवा. तुझी साडी पण नको मला, मुक्ता म्हणते. राकेशची बायको तिला एक रूममध्ये घेऊन जाते. मुक्ता चेंज करते, साडी तिथंच ठेवते. राकेशकडे बघत नाही, तिथून निघून जाते. तिच्याकडे पैसे पण जास्त नसतात. बरं की तिने डॉक्युमेंट सोबत घेतले होते. ती राकेशच्या घरातून तर निघाली. आता काय करू? चालत होती, ऊन पण खूप होते, पाणी नव्हते, कुठं जात आहे ते पण तिला माहिती नव्हतं. एक झाड दिसले, तिथं बसली. खूप वेळ रडत बसली होती. तिथं आजी आल्या. त्यांनी मला आश्रमात आणले. तेव्हापासून मी आश्रमात आहे. मी कोणालाच काहीच सांगितले नाही. मी कुठून आली आहे, कशी आली आहे, फक्त माईला माहिती आहे. ओय ढंबडे. वर्तमान. मुक्ताला खूप रडायला येत होतं. जान्हवी तिला मिठीत घेते, मुक्ताला रडू देते. मुक्ताने आज मन हलके झाले होते. ती खूप एकटी सहन करत होती. मुक्ता, जे झाले ते झाले. तुझ्या डॅडसोबत बोलून घे. त्यांना पण तुझी आठवण येत असेल, ते तुला माफ करतील. तू तर मनापासून प्रेम केलं होतं ना? तुझी काय चूक होती? तू घरी बोलायला पाहिजे होतं. त्यांना सगळं सांगायला पाहिजे होतं. आता ते बोलून काही फायदा नाही. आता खूप उशीर झाला आहे. तू आश्रमात जाऊन. नको, मी घरी कॉल करते, जान्हवी म्हणते. घरी लगेच कॉल करून सांगते. मुक्ता पण काही बोलत नाही. तिला पण शांतता पाहिजे होती. मुक्ता विचार करते आणि जान्हवी सोबत तिच्या घरी जाते. पुढील भागात. गिरीश मुक्तासोबत बोलतील का? ते काय करतील? मुक्ता त्यांच्यासोबत घरी जाईल का? अखिलला समजेल का? मुक्ता गिरीश अंकलची मुलगी आहे. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा.